मग सर आता मला असा प्रश्न पडतो की तो वकील म्हणतो ना की सनातन धर्म का अपमान सहा नाही जाएगा वगैरे, मग त्याचा निषेध पण नाही केला गेला, बरोबर. मग मला असं विचारायचं आहे की सनातन जो शब्द आहे ना त्याचा काय उलगडा करणार तुम्ही, म्हणजे आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा आम्ही लोक आहोत, हा काय फरक आहे, म्हणजे सनातन जो शब्द आहे तो कसा उलगडणार, त्याच्याकडे तुम्ही कसं सनातन या बघता? शब्दाचा अर्थ, शब्दशः असा अर्थ आहे, तो काय वाईट नाही, पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे की गांधीजी पण स्वतःला सनातनीच त्याचा ज्याची काही सुरुवात नाही असा सुरू असलेला धर्म सनातन पूर्वीपासून. आमच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये मात्र असं होतं की सनातनी लोक होते, त्यांनी लहानपणी तुम्ही शाळेच्या पुस्तकात मी तरी वाचलेले की सनातनी लोकांनी संतांना विरोध केला, सनातनी लोकांनी सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर हे फेकलं, शेण फेकलं. सनातनी शब्दाचा अर्थ या अर्थानेच आपण वर्षानुवर्ष अण्णाभाऊ साठेंनी पण त्याच अर्थाने लिहिलं. सगळ्यांनी सनातनी या अर्थाने, सनातनी म्हणजे काय, जे काही जुनं आहे तेच बरोबर आहे असं मांडणारा माणूस म्हणजे सनातनी दृष्टीने, बरोबर. म्हणजे आपण ज्याला मूलतत्ववादी असा ज्याला आता शब्द आपण वापरतो, तर मूलतत्ववादी म्हणजे काय, तर जुनच बरोबर आहे, मूळतत्व जे आहे तेच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे, माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे तेच बरोबर आहे असं सांगणारा म्हणजे मूलतत्ववादी म्हणजे सनातनी, बरोबर. तर आता हे जे लोक आहेत ज्यांना असं वाटतं की तेव्हा खरोखरच या देशामध्ये विमानं फिरत होती किंवा काय जे काय असेल तर, हा असा काळ होता की जेव्हा सगळेजण गुण्यागोविंदाने राहत होते वगैरे वगैरे, असं काहीतरी, असं जे काय असेल ते असेल, जेव्हा झालं असेल तर आपल्याला काहीतरी माहित नाही त्याचं. हा, तर हिंदू म्हणजे काय आहे, तर मला बाकीचं सगळं काय माहित नाही. म्हणजे मुळात हा हिंदू शब्द कुठून आला, हिंदू शब्द हा सिंधूच्या पलीकडे राहणारे ते हिंदू, तर सिंधूच्या त्या बाजूला राहणारे जे लोक होते, म्हणजे आत्ताच्या लोकांच्या भाषेत अरबी किंवा पर्शियन किंवा जे मुसलमान, त्या मुसलमान लोकांनी, तेव्हा ते काही मुसलमान नव्हते, पण त्या मुसलमानांनी इकडच्या लोकांना काय म्हटलं की सिंधूच्या पलीकडे राहणारे ते हिंदू, तो प्रदेश आहे तो हिंदू प्रदेश. मग त्या हिंद प्रदेशाचे कोण, तर ते राहणारे ते हिंदू. त्या प्रदेशाची भाषा कुठली, तर ती हिंदवी, किंवा संस्कृती कुठली, तर हिंदवी. म्हणजे ह्या प्रदेशाचे राज्य व्हावे म्हणजे हिंदवी स्वराज्य. म्हणजे काय, मग जेव्हा हिंदू आपण म्हणतो तेव्हा मग हिंदुत्ववाद्यांना लोक सांगतात की काय हिंदू बोलता तुम्ही, ते तर मुसलमानांनी दिली आहे शब्द. मग त्यांनी काहीतरी नवीन शब्द त्याच्यातला शोधला, तो म्हणजे सनातन. आता ते सनातन हा शब्द वापरताना आपल्याला दिसतात. पण ह्या सगळ्यात आपण किती गुंतून पडायचं, हे याचा आपण विचार करायला पाहिजे ना, की ह्याला उत्तर द्यायला पाहिजेत का, तू उत्तर द्यायलाच पाहिजेत. पण हिंदू या शब्दाची विनोबा भावेंनी केलेली व्याख्या ती अशी आहे की हिंसेने दुःखी होतो तो हिंदू, हिंसेने दुःखी होतो तो हिंदू. तर ही एवढी व्यापक व्याख्या असताना आपण आणखीन कुठे कुठे काय काय शोधायला जायचं, बरोबर. तर पॉझिटिव्ह अर्थाने सनातन, हिंदू हे कुठलेही शब्द जर घ्यायचे झाले तर या शब्दांमध्ये काय वाईट नाही, त्या मागचे आत्ताचे जे अर्थ आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे, त्याच्या मागचं कल्चरल पॉलिटिक्स आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे जे कल्चरल पॉलिटिक्स आहे ते आपल्यावर काही गोष्टी लादू पाहतात, बरोबर. म्हणजे अडचण काय आहे याच्यात, की हे जे सनातनी स्वतःला म्हणून घेतात त्या सनातन्यांचा प्रॉब्लेम आहे. त्या सनातन या शब्दाला किंवा सनातनी असण्याचा प्रॉब्लेम, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, जोपर्यंत आपल्यावर जे संस्कार होतात ते आपण कसे स्वीकारलेले असतात, तर डोळे मिटून स्वीकारलेले असतात लहानपणापासून. त्याला जोपर्यंत आपण प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपल्या विचारांनाच सुरुवात होऊ शकत नाही, कारण आपण ते डोळे मिटून स्वीकारलेले. तर कुठलीही गोष्ट ही आम्ही डोळे मिटून स्वीकारणार नाही. म्हणजे आम्ही विचार करू ना, चुकीचा विचार करू, पण तो विचार आमचा असेल ना आम्ही स्वीकारल्याच्या नंतर. हा, आणि खूप कमी विचार लागतो माणसाला जगण्यासाठी. म्हणजे असं सगळं अख्खं जगाची निर्मिती कशी झाली हे काय होण्याची काही गरज नाही, किंवा क्वांटम थिअरी काय आहे याच्यावरचं माझं मत काय आहे ह्याची काही गरज नाही. माझ्या जगण्यासाठीची काही तत्व आहेत ती मी माझी आहेत. ही इतकी जरी मी शोधूच शकलो, प्रत्येक माणसाचं जगण्याचं तत्वज्ञान हे वेगवेगळं असू शकतं, ते आपण आपलं तयार करावं आणि मग त्याच्यात जे उपयोगी पडतात
ते सगळे महापुरुष विचारवंत असतात. ते माझे विचारवंत, माझे माझे महापुरुष असतात. ते मला मार्ग दाखवतात. मग तसं शोधत शोधत मी तुकोबाराय, ज्ञानेश्वर माऊली, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापर्यंत मी शोधत शोधत माझा पोहोचलो. माझं काही बॅकग्राऊंड नाही, मला काही माहित नाही. मी असंच वाचत वाचत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आणि ते मला असं वाटलं की ते मी शेअर करायला पाहिजे. ते मी तुमच्या सगळ्यांपर्यंत शेअर करत राहील.